नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कच्च्या आंब्याची खट्टी मिठी अशी चटणी, ज्याला आपण लोणचीसुद्धा म्हणतो किंवा मेथी आंबासुद्धा म्हणतो. मराठीमध्ये मेथी आंबाच म्हटल्या जाते आणि हिंदी सायडर लोक जास्त करून याला लोणचे म्हणतात. बट ही इतकी खायला भारी वाटते ना, खूप मस्त. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी बघितल्या गेले तर आपल्याला तोतापुरी आम असते ना, ते वाले पाहिजे, कारण की त्याची जी बी असते ना थोडीशी सॉफ्ट असते, तर इझिली आपल्याला स्लाईस कट करायला छान असते. बट मला काही मिळाले नाही ते, तर मी घरचेच झाडाला लागले होते तर ही आंबे घेतले आहे. तर जे मिळेल ते आंबे घेऊ शकता, कोणत्याही आंब्याने बनवू शकता. तर अगोदर मी याला स्वच्छपणे धुवून घेतलं, नंतर पुसून घेतलं व याची साल काढून घ्यायची आहे. साल काढून झाल्यानंतर याला आपल्याला स्लाईसमध्ये असं कट करून घ्यायचं आहे. याची जी बी होती ना, ही थोडी हार्ड होती, कारण की हे लोणच्याचे आंबे असतात. बट जी सॉफ्टवाले असतात ना, त्याची बी काढून घ्यायची, ती टाकण्याची आवश्यकता पडत नाही. सॉफ्ट असल्यामुळे काढून फेकू शकता. पण ही वाली छान असते, कारण की याच्यावर थोडं मासळं वगैरे असते, तर खायला पण टेस्टी लागते. नंतर मी कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये मोहरी, जिरं व मेथीदाणा टाकला थोडासा, आणि सोबतच मेथी पावडरसुद्धा होतं माझ्याकडे, ते सुद्धा टाकलं आणि थोडीशी हिंग टाकली आहे. आता मेथी आंबा म्हटलं तर मेथी जास्तच प्रमाणामध्ये टाकली ना तरी छान वाटते. आणि सोबतच मी थोडीशी कलोंजी टाकलेली आहे आणि सोपसुद्धा टाकलेली आहे. सोपने आणखी छान टेस्ट वाटते मेथी आंबा खायला. तर अशा प्रकारे हे सर्व थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर जे कट केलेले स्लाईस आहे मँगोचे, कच्च्या आंब्याचे, ते त्यामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर थोडं सॉफ्ट होईल इतपत आपल्याला याला थोडंसं 2-1 मिनटाच्या जवळपास आपल्याला याला शिजू द्यायचं आहे. झाकून थोडंसं शिजून घेऊ. बघू शकता आता अगोदरपेक्षा कलरसुद्धा चेंज झाला आहे, म्हणजे थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे. तर 2 मिनटानंतर मी यामध्ये रेड चिली पावडर टाकलेला आहे आणि सोबतच थोडीशी हळदी पावडर व चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगोदर पण तुम्ही टाकू शकता, बट ह्या स्टेजवरच टाकायचं. आणि नंतर हे मिक्स करून घ्यायचं आणि यालासुद्धा थोडंसं आणखी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कारण की नंतर जेव्हा आपण साखर किंवा गूळ टाकतो ना, तर हे जेव्हा सॉफ्ट व्हायला किंवा मुरायला शिजायला थोडासा वेळ जास्त लागते, म्हणून अगोदरच याला तेलामध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. मी याला नंतर आणखी झाकून 2-3 मिनटं थोडंसं शिजू दिलेलं आहे. खूप भारी वाटते खायला. मी तर अशीच खाऊन घेतली कारण की खूप मस्त वाटली. तर तुम्ही पराठ्यासोबत वगैरे किंवा तोंडी लावायला असं खाऊ शकता. खूप छान वाटते खायला. नंतर 2-4 मिनटानंतर हे सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये मी गूळचा उपयोग केला आहे. तुम्ही या ठिकाणी मिश्री किंवा साखर वगैरे यूज करू शकता तुमच्या आवडीनुसार. पण शुगरवाल्या पेशंटसाठी स्पेशली गुळचा यूज केला ना तर आणखी छान वाटते आणि गुळाची मेथी आंबा ना हा आणखी भारी वाटते खायला. तर अशा प्रकारे गूळ टाकला आहे मी अर्धा कपच्या जवळपास, आणि सोबतच थोडं पाणी टाकलं यामध्ये. सुरुवातीला तुम्ही जेव्हा आपण शिजवतो ना त्या स्टेजवर पाणी टाकू शकता, बट मला तसं आवडत नाही करायला, तर मी ह्या स्टेजवरच पाणी टाकते आणि मिक्स करून याला शिजवायला ठेवून देते. बघू शकता अगोदरपेक्षा खूप मस्त शिजलेला आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे. तर ऑलमोस्ट शिजत आलेली आहे, पण याला थोडंसं आणखी 2-1 मिनटं मी शिजू देते. उन्हाळ्यामध्ये स्पेशली जेव्हा पण आमच्या इकडे आंबे निघाले की स्पेशली मेन म्हणजे तर मेथी आंबा हा बनवलाच जातो आणि इतका आवडते की कमीत कमी आम्ही त्याला जास्त प्रमाणामध्ये बनवतो. ह्यावेळेस थोडेसे कमी आंबे निघाले तर कमी प्रमाणामध्ये बनवलं, नाहीतर नेहमी कसं जास्त प्रमाणामध्ये निघतं ना, तरी 8 दिवस पुरेल इतपत आम्ही खायला तयार करून घेतो. तर आपला मेथी आंबा पण तयार झालेला आहे. तर मी गॅस बंद करून घेतली आणि याला प्लेटमध्ये सर्व केलं. खूप मस्त झालेला होता, अगदी भारी वाटला खायला. आणि मेन म्हणजे तर तुम्ही याला स्टोअर करून पण ठेवू शकता इझिली. किती पण दिवस, तरी कमीत कमी 8-10 दिवस ठेवलं ना तरी छानपैकी राहू शकते. हा खराबसुद्धा होत नाही. फ्रीजमध्ये ठेवायचं, बाहेर नाही ठेवायचं उन्हाळ्याच्या सीझनमध्ये.
फ्रीजमध्ये ठेवलं आणि जेव्हा खायचं असलं तेव्हा काढलं ना तरी छान असते खायला. अशा प्रकारे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.